गुड इव्हनिंग म्हणजे आता 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजलेले आहेत आणि मी चालली आता बाहेर आईसोबत. बाहेर म्हणजे कुठं, तर आई म्हणते आता थोडंसं काही तिळगुळ वगैरे काही घेऊन येऊ तीळ संक्रांतसाठी. तर मग आता मी बाहेर जात आहे आईसोबत. तर प्लीज आमचे शॉर्ट व्हिडिओ आहेत भरपूर आणि कॉमेडी व्हिडिओ पण आहेत, बघा नक्की. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण की माहिती आहे का 8-10 दिवस झाले मी आईच्याच घरी आहे सध्या. तर तुम्हाला ब्लॉग काय धरून लेकराचे बोलू देत नाही. खरंच यायच्या अंगात आलं. जा रे, निघा रे इथून, निघा रे तुम्ही. कसं आहे ना, ब्लॉग व्हिडिओ बनवलेले आहेत बघा का. म्हणजे 2 दिवस आधी आम्ही मंदिरामध्ये गेली होती, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेली होती. ते पण ब्लॉग व्हिडिओ आहेत. खूप सारे ब्लॉग व्हिडिओ बनवलेले आहेत. प्लीज नक्की बघा. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी थोडीफार यूट्यूबबद्दल माहिती दिलेली आहे. व्हिडिओजमध्ये 3-3, 4-4 मिनटाचे व्हिडिओज आहेत. म्हणजे व्हिडिओ अपलोड कसे करायचे, एडिटिंग कशी करायची, शॉर्ट व्हिडिओ किती अपलोड करायचे, थंबनेल कसं बनवायचं. संध्याकाळी 4 वाजता लाईव्हला या आणि सकाळी 9:30 पावणे 10ला आपला लाईव्ह असतो, तेव्हासुद्धा लाईव्हला या. चला तर मग ब्लॉग पूर्ण बघा. चला तर आपण जाऊ आता, कारण की 3 वाजून गेलेले आहेत आणि संक्रांतचं सामान आणायचं राहिलं. आई म्हणते आता घेऊन येऊ. तर चला मग मी आईसोबत जात आहे आता मार्केटमध्ये, थोडंसं काहीतरी घेऊन येते. कसं आहे ना, प्रत्येकाला घरातली प्रॉब्लेम आपण सांगू शकत नाही आणि काही नाही. म्हणजे नेहमी तेच ते किरकिर नको. तर मी म्हटलं जाऊ द्या. आणि दाजी बाहेरगावला गेले, मग मी मुलांना घेऊन आईच्याच घरी आली. तर आईच्या घरी आल्यानंतर सर्व ब्लॉग बनवलेले आहेत 2-3 मंदिरामध्ये. तर ते पण ब्लॉग आहेत, शॉर्ट व्हिडिओ आहेत. खूप सारे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत. प्लीज लाईक करा आणि नक्की बघा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग सपोर्ट करत राहा. आज आम्ही पायी आहे. प्रतीक आणि प्रतीक्षा गेले समोर, आम्ही पायी आहे. उडी घ्यायसाठी आलो प्रतीक्षासाठी. उडी जाय. किती चांगली आहे टेस्ट. आता पाणीपुरी खायला आले सर्वजण, मी बसलेले आहेत. आता पाणीपुरी खायची राहिली, नूडल्स खाल्ली, आता पाणीपुरी खाणार सर्व. मम्मी बघा हे कुठं आहे उभा आता. शाळा आहे. शाळा म्हणजे ही प्रतीक्षा दिदीची शाळा आहे. प्रतीक्षा दिदी नर्सरीपासून 2nd क्लासपर्यंत इथंच होती. शेगावची शाळा आहे. इथं बाजूला मोठी व्हाईट कलरची गडी आहे. गडी म्हणजे पांढऱ्या मातीची खूप मोठं टेकडा आहे, त्याच्यामध्ये विहीर आहे. आणि हे इथं बाजूला शाळा आहे, इंदिरा गांधी माध्यमिक स्कूल, माध्यमिक शाळा. इथं होती माझी दिदी आधी शाळेत 2nd क्लासपर्यंत. आता आज सुट्टी आहे मुलांना. चला तर मग घरी जायचं राहिलं. आपण मार्केटचे सर्व कामं झाले. जाता म्हटलं चला सर्वांना दिदीची शाळा दाखवावी. ही आहे शाळा. इथं या दुकानात दिदी प्रत्येक वेळेस आलं की काही ना काही घेऊन मागायचं. चला तर आम्ही आलो घरी आता. 5 वाजून गेले आणि काय आणलं तर दाखव बघा. कुठे थैली कुठे यायची बघा. दादाला उडी आणली. उडी जाय. दादासाठी उडी घेऊन आली. आणि दादाला नवीन ड्रेस आणला प्रतीकसाठी. प्रतीकसाठी 2 मिनिटं थांब, मी करतो मला 10 मिनिटांनी फोन. हां ही पॅन्ट शर्ट आणली दादासाठी. दर्ग्याला ये इकडे, हे ठेवा अंदर. कारण की तो खूप दिवसाचा नांदी आलेला होता, म्हणत होता की मला पॅन्ट शर्ट पाहिजे पाहिजे पाहिजे. आणि
माझ्या साडीवर पिको फॉल आणले, पिको फॉल घेऊन आली साडीवर मॅचिंग कलर. आणि दीदीला आणला स्कार्फ, दीदीसाठी स्कार्फ आणला ब्ल्यू कलरचा. तेवढी खरेदी केली आणि तीळ संक्रांतचं सामान आणलं. बस. तर आता वाजले संध्याकाळचे 5 वाजले आता. तर हा छोटासा ब्लॉग बघा माझा. आणि तीळ तर खूप महाग आहे बाबा. पॅकिंगचे तीळ आणले 200 रुपये किलो, 200 रुपये किलो पॅकिंगची तीळ. धुवायचं काम नाही. बघू आता